सध्या ठाकरे गटाची लढाई सर्वोच्च न्यायालयात लढणारे कपिल सिब्बल। आयोगाने शिंदे गटाला दिलेलं नाव चिन्ह या विरोधात त्यांनी कोर्टात मांडलेला आपला युक्तिवाद हा संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलाय। त्यांच्या याच धारदार फिल्डिंगमुळे आज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात ठाकरे गटाचं पारडं जड आहे। कपिल सिब्बल हे भारतीय न्यायव्यवस्था, राजकारण आणि साहित्याचा एक त्रिवेणी संगम आहे। एका सुनावणीसाठी लाखोंच्या घरात फी घेणारे हे देशातील सर्वात महागडे वकील असले तरी संविधानाचं रक्षण आणि लोकशाही मूल्यांची जपवणूक करण्यासाठी त्यांनी केलेलं काम अद्वितीय। तेच कपिल सिब्बल यांच्याबद्दल जाणून घेऊया। 25वीतला मुलगा देशातील सर्वात प्रतिष्ठित व कठीण समजली जाणारी IASची परीक्षा पास होतो। सर्वसामान्य लोकांसाठी ही खूप मोठी संधी आणि आयुष्याचं सोनं करणारी घटना म्हणावी लागेल। परंतु ही परीक्षा क्वालिफाय होऊन देखील हा तरुण कलेक्टरची नोकरी नाकारतो। याचं कारण सांगितलं जातं त्याला खरा रस होता तो IFS म्हणजे फॉरेन सर्व्हिस मध्ये। UPSC परीक्षा उत्तीर्ण केली तेव्हा त्याच्या समोर लाल दिव्याच्या गाडीत फिरण्याची संधी चालून आली। पण IAS बनून सरकारी आदेश पाळण्यापेक्षा कोर्टात उभं राहून सरकारला संविधानाचे आदेश पाळायला लावणं हा विचार करून कलेक्टरच्या नियुक्तीपत्राला केराची टोपली दाखवून वकिलीचा काळा कोट अंगावर चढवणाऱ्या या तरुणाचं नाव होतं कपिल सिब्बल। हे तेच कपिल सिब्बल आहे जे आज सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे गटासाठी अभिमन्यू सारखं उभं राहून शिंदे गटाचा चक्रव्यूह भेदतायत। पण कोण आहेत हे कपिल सिब्बल? त्यांचा बालपणापासूनचा इतिहास काय? त्यांनी आतापर्यंत कोणते ऐतिहासिक खटले लढवलेत याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भारतीय न्यायव्यवस्था आणि राजकारणात अशी काही नावं आहेत ज्यांच्या केवळ कोर्टात उपस्थित राहण्यानं किंवा संसदेतील एका विधानानं देशाच्या राजकारणाची दिशा बदलते। या यादीत सर्वात अग्रक्रमानं नाव येतं ते म्हणजे कपिल सिब्बल यांचं। एक प्रख्यात कायदेतज्ञ, विचारवंत, कवी आणि देशाचे माजी कायदा मंत्री असलेले कपिल सिब्बल हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहेत। 8 ऑगस्ट 1948 रोजी पंजाबमधील जलंधर येथे एका सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबात सिब्बल यांचा जन्म झाला। त्यांचे वडील हिरालाल सिब्बल हे स्वतः पंजाब उच्च न्यायालयातील एक दिग्गज आणि नामवंत वकील होते। फाळणीपूर्वी लाहोरमध्ये वकिली करत होते। हिरालाल सिब्बल यांच्या कायदेशीर योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं। बालपणात सिब्बल हे खेळकर आणि थट्टामस्करी करणाऱ्या स्वभावाचे होते। त्यांना अभ्यासापेक्षा नाटक, वक्तृत्व स्पर्धा आणि खेळात जास्त रस होता। त्यांच्यात लहानपणापासूनच असलेली हजरजबाबी वृत्ती पुढे जाऊन त्यांच्या वकिली कारकिर्दीचा मुख्य पाया ठरली। कपिल सिब्बल यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण चंदीगडमध्ये झालं। त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या अत्यंत प्रतिष्ठित सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहासात MA पदवी घेतली। पुढे वडिलांचा वारसा चालवण्यासाठी त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लॉ फॅकल्टीमधून कायद्याची पदवी पूर्ण केली। शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी 1973 मध्ये देशातील सर्वात कठीण मानली जाणारी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली। त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड झाली, परंतु त्यांना भारतीय परराष्ट्र सेवेत रस होता। तसेच कोणाच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर स्वतंत्र ओळख निर्माण करायची असल्यानं त्यांनी या अत्यंत प्रतिष्ठेच्या नोकरीवर पाणी सोडलं आणि पूर्ण वेळ वकिली करण्याचा निर्णय घेतला। पुढे 1977 मध्ये त्यांनी जगातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या हार्वर्ड लॉ स्कूलमधून LLM ची पदवी घेतली। 1972 मध्ये बार काउन्सिलमध्ये नोंदणी केल्यानंतर सिब्बल यांनी मागे वळून पाहिलंच नाही। 1983 मध्ये अवघ्या 35व्या वर्षी त्यांना सिनियर ॲडव्होकेटचा दर्जा मिळाला। 1989 ते 90च्या दरम्यान त्यांनी भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम पाहिलं। त्यांनी हाती घेतलेले काही खटले जे देशभर गाजले त्यावरही नजर टाकूयात। 1993चा जस्टिस रामास्वामी महाभियोग खटला भारतीय इतिहासात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाच्या एका सिटिंग न्यायाधीशावरती V रामास्वामी यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून संसदेत महाभियोग चालवला जात होता। कपिल सिब्बल यांनी लोकसभा पटलावर उभं राहून सलग 5 तास न्यायाधीशांच्या बचावासाठी असा काही युक्तिवाद केला की तो महाभियोग प्रस्ताव संसदेत मंजूर होऊ शकला नाही। या खटल्यानं सिब्बल यांना रातोरात देशात नाव मिळवून दिलं। यासोबतच राईट टू प्रायव्हसी, ट्रिपल तलाक खटला, 2G स्पेक्ट्रम आणि कॉर्पोरेट खटला असे अनेक खटले त्यांनी लढवले। कपिल सिब्बल हे केवळ कोर्टरूम पुरते मर्यादित राहिले नाही तर त्यांनी भारतीय राजकारणातही सर्वोच्च पद भूषवली। 1998 मध्ये ते बिहारमधून पहिल्यांदा राज्यसभेवर गेले। त्यानंतर 2004 आणि 2009च्या लोकसभा निवडणुकीत ते नवी दिल्लीच्या चांदणी चौक मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील UPA सरकारमध्ये ते सुपर मिनिस्टर म्हणून ओळखले जात होते। त्यांनी कायदा मंत्री, मनुष्यबळ विकास मंत्री, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री आदी मंत्रिपदही भूषवलीत। आज देशातील कोट्यावधी गरीब मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार देणारा राईट टू एज्युकेशन ॲक्ट हा कायदा देशात लागू करण्यात सिब्बल यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला।
त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला, परंतु आजही त्यांचा राजकीय प्रभाव कमी झालेला नाहीये. कायद्याच्या कोरड्या कलमांवर हुकूमत गाजवणारे कपिल सिब्बल हे मनातून अत्यंत संवेदनशील कवी आहेत. त्यांना हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेत शायरी व कविता लिहिण्याचा छंद आहे. 2014 मध्ये आलेल्या रंगरेज या बॉलिवूड चित्रपटातील गाणी त्यांनी लिहिली होती. त्यांचे आय विटनेस आणि माय वर्ड विदिन हे कविता संग्रह जे आहेत ते प्रसिद्ध आहेत. कपिल सिब्बल आज ताकदीनिशी सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या बाजूने युक्तिवाद करतायत. कपिल सिब्बलांचा युक्तिवाद म्हटल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती त्यांनी युक्तिवादात नेमकी कोणत्या शब्दांचा प्रयोग केला यावरती बारीक लक्ष ठेवून असतात. ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने त्यांना युक्तिवादासाठी 4 मिनिटं, 15 मिनिटं, 2 तास, 3 तास दिले, त्या प्रत्येक वेळी कपिल सिब्बलांचं उत्तर एकच होतं, आम्ही तयार आहोत. मला तुम्ही 4 मिनिटं दिले काय आणि 15 मिनिटं दिले काय, तरीही माझ्याकडे माझ्या पक्षाच्या म्हणजे मी ज्या व्यक्तींची वकिली करतोय त्यांच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी मुद्दे आहेत. कपिल सिब्बलांचा हाच आत्मविश्वास ठाकरेंच्या बाजूने आणखी त्यांचं पारडं झुकवत चाललाय. कपिल सिब्बलांच्या या युक्तिवादाकडे तुम्ही कसं पाहता? कपिल सिब्बल हे ठाकरेंच्या या युक्तिवादामध्ये यश प्राप्त करू शकतात का? या खटल्याचा निर्णय पालटवू शकतात का? कमेंट जरूर करा. जय महाराष्ट्र.